नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यात भ्रष्टाचाराला जेलमध्ये टाकू या घोषणेचा अर्थ आता भ्रष्टाचाराला भाजपात घेऊ असा झाला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारांसाठी जेलचा पत्ता आता भाजप कार्यालय आहे का, अशा बोचऱ्या शब्दात ठाकरे सेनेचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. धुळ्यात शासकीय रेस्ट हाऊसमध्ये एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेल्या $2.25 कोटी रुपयांच्या गंभीर प्रकरणावर विधानसभेतील एकही आमदार तोंड उघडत नसल्याने हे सर्व लोकप्रतिनिधी लाचार झाले आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. की काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गदारोळ उडवतात. सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होतं. पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले 1,84,84,200 रुपये एका पीएच्या खोलीत सापडून सुद्धा त्याच्यावर एकाही आमदारांनी प्रश्न उपस्थित करू नये. एवढं तर विचारलं असतं की मुख्यमंत्री महाराज, तुम्ही कबूल केलं होतं SIT स्थापन करायचं, काय झालं? कोण आहे त्या SITचा अध्यक्ष? काय पण एवढं सुद्धा हिंमत आता लोकप्रतिनिधीमध्ये राहिलेली नाही. आणि मी कॅमेऱ्यासमोर सांगतो, हे सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले, लाचार. भाजपने नरसय्य आडम, बच्चू कडू किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध रीतीने निवडणुकीत पराभूत केलं. ते काही लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते, यंत्र त्यांच्या विरुद्ध होते. आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणारा कोणी राहिलेले नाही. एकमेकांचे हेवेदावे काढले, एवढंच कामाचं आमदारांना शिल्लक राहिले. आणि मी म्हणून सांगतो की या आमदारांची अवस्था मला नाही आवडू आणि मी कशाला घाबरू अशी झालेली आहे. आणि सगळेच चोरच, ज्याचे आवडतं सगळे चोर आहेत. त्यामुळे सगळे एकमेकांच्या झाकायचे असाच कार्यक्रम सुरू आहे. खरं म्हटलं म्हणजे या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आमच्या जिल्ह्यात हे असं घडलं तर आमच्या मतदारसंघाचं घडलं आहे, काय भानगड आहे हे तर विचारायला पाहिजे. पण ते सुद्धा विचारण्याचं कोणाचं झालंच नाही. डोळ्याच्या गटारी साफ होत नाही किंवा डोळ्याचं अतिक्रमण काढा, काय हे असे फालतू प्रश्न विचारले जातात. जाती जमीन करायचं चालेल, पण एवढा गंभीर प्रश्न असल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली आहे असा प्रश्न असल्यानंतर सुद्धा विचारू नये. हा धुळ्या जिल्ह्यातल्या आणि धुळ्यातल्या जनतेचा अपमान आहे. तर मी
म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न हे उपस्थित करून या इतकं दुर्दैव गोष्ट आहे. मी तुम्हाला अत्यंत सिरियसली गांभीर्याने सांगतो आणि 55 वर्षाच्या अनुभवापेक्षा सांगतो की इतकं भ्रष्ट जनतेच्या प्रश्नाशी संबंध नसलेलं भावना शून्य सरकार हे पहिल्यांदा आलेले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.